नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहात शिर्डीचे साईबाबा यांची कथा. शिर्डीचे साईबाबा यांची पौराणिक कथा अशी आहे की कोकिळा आणि तिचा नवरा महेशबाई एका शहरात राहत होते. दोघेही एकमेकासोबत खूप प्रेमाने राहत होते. पण महेशबाई खूप भांडखोर होते. महेश थेट बोलत नसे, बोलण्याची शिष्टाई त्याला नव्हती. पण कोकिळा अतिशय धार्मिक स्वभावाची स्त्री होती. तिची देवावर श्रद्धा होती आणि काहीही न बोलता सर्व काही सहन करत होती. हळूहळू महेशभाईंचा रोजगार ठप्प झाला. त्याला काहीही उत्पन्न नव्हते. आता तो पूर्ण रिकामा झाला होता. तो दिवसभर घरीच असायचा आणि बेरोजगारीमुळे त्याने आणखीनच चुकीचा मार्ग पत्करला. आता त्याचे वागणे पूर्वीपेक्षा जास्त वाईट होत गेले. एक दिवस दुपारी एक म्हातारा बाबा दारात येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसत होते. म्हातारे बाबा येताच त्यांनी डाळ आणि तांदूळ मागितले. कोकिळा बहिणीने श्रद्धेने त्यांना डाळ तांदूळ दिले आणि त्या बाबांना दोन्ही हातांनी नमस्कार केला. बाबा म्हणाले, सई, तुला सुखी ठेव. कोकिळा बहीण म्हणाली, महाराज, सुख माझ्या नशिबात नाही. आणि तिने तिची सर्व दुःखाची गोष्ट सांगितली. वृद्ध बाबांनी श्री साईच्या व्रताबद्दल सविस्तर माहिती दिली. 9 गुरुवारी उपवास कर. उपवास दरम्यान फळे खा किंवा एक वेळी जेवण घ्या. 9 गुरुवारी घरी साईबाबांची पूजा करा. शक्य असल्यास साई मंदिरातही जावे आणि नियमानुसार उद्यापन करावे. भुकेल्यांना अन्न द्यावे. साई व्रताची पुस्तके 7, 11, 21 जास्तीत जास्त लोकांमध्ये वितरित करा आणि अशा प्रकारे साई व्रताचा प्रचार करा. साईबाबा तुमची इच्छा पूर्ण करतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साईबाबांवर अढळ श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. कोकिळा बहिणीने गुरुवारी उपवास सुरू केले. 9 गुरुवार रोजी गोरगरिबांना अन्नदान करून त्यांना दक्षिणा दिली. तसेच उपवासाची पुस्तकेही भेट दिली. त्यांच्यातील कौटुंबिक कलह संपुष्टात आले आणि घरात सुखशांती नांदली. महेशबाईचा स्वभाव पूर्णपणे बदलला. त्यांचा रोजगार पुन्हा सुरू झाला. काही दिवसातच कुटुंबातही सुख समृद्धी खूप वाढली. पती पत्नी दोघेही आनंदी जीवन जगू लागले. काही दिवसांनी कोकिळा बहिणीचा मेहुणा सुरतहून आला होता. बोलताना त्यांनी सांगितले की त्यांची मुले अभ्यास करत नाही आणि परीक्षेत नापास झाली आहेत. कोकिळा बहिणीने गुरुवारच्या व्रताचा महिमा सांगितला आणि म्हणाली की साईबाबांच्या कृपेने मुलं चांगला अभ्यास करू लागतील, पण त्यासाठी श्रद्धा असणे गरजेचे आहे. साईबाबा सर्वांना आशीर्वाद देतात. त्यांच्या वहिनीने व्रताचा नियम आणि कायदे विचारले. कोकिळा बहिणीने त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. काही दिवसांनी सुरतहून त्यांच्या वहिनीचे पत्र आले. त्यात लिहिले होते की तिची मुले साईव्रत पाळू लागली आहेत आणि त्यांचा अभ्यास चांगला होत आहे. गुरुवारीही त्यांनी उपोषण केले आणि पतीच्या कार्यालयात उपवासाची पुस्तके वाटली. तिने पुढे लिहिले की आपल्या मैत्रिणींना देखील महिमा सांगितला. साईव्रत पाळून तिच्या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न अगदी चांगल्या ठिकाणी ठरले. त्यांच्या शेजाऱ्यांची दागिन्यांची पेटवरी हरवली होती. आता महिन्याभरानंतर साईंच्या कृपेने दागिन्यांची पेटी परत मिळाली. असे अनेक आश्चर्यकारक चमत्कार घडले. कोकिळा बहिणीच्या साईंची भक्तीचे ज्ञान होते. हे साईनाथ जसे सर्वांवर कृपा करतो तशीच आपल्यावरही करो. माझी साईबाबा व्रताची कहाणी शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.